नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत पॅनकेक, पण इंडियन स्टाईलमध्ये. बघू शकता किती मस्त असे हे तयार होतात. एकदम सॉफ्ट, तोंडामध्ये गेल्यानंतर लगेच विरघळतात. मुळात म्हणजे लहान मुलांना खूप आवडतात आणि अगदी 2 इंग्रेडियंट्सपासून हे तयार होतात. तर चला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी एक बाउल घेतलाय. त्या बाउलमध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. तर बघू शकता हे जे चपातीसाठी वापरायचं गव्हाचं पीठ असतं ना नॉर्मल, ते घेतलेलं आहे मी. 1 कप चाळून घ्यायचं व्यवस्थित. आता त्याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. 1 कप आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं ना, तर त्यासाठी साखर मी अर्धा कप घेतले. याने गोडवा आहे तो अगदी परफेक्ट येतो. पण तुम्हाला खूप गोड खायला आवडत असेल किंवा कमी गोड खायला आवडत असेल ना, तर साखरेचं प्रमाण कमी जास्त केलात ना तरी चालेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मीठ. अगदी चिमूटभर मीठ आहे ना, ते गोड पदार्थाला एकदम हाईट देतं. त्यामुळे नक्की तुम्ही याच्यामध्ये 1 चिमूटभर मीठ घाला. आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी जरा जरा करून आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. म्हणजे ते पीठ आहे ते मिक्स व्हायला सोपं जातं, कारण गव्हाचं पीठ बऱ्यापैकी चिकट असतं, त्याच्यामध्ये गुठळ्या होण्याची शक्यता असते. त्यामुळे अगदी जरा जरा करून पाणी घालायचं, म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाजही येतो. कारण याला आपल्याला परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये बनवून तयार करायचं आहे. खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त घट्टही नाही. बघू शकता काहीसं या कन्सिस्टन्सीमध्ये. आता याला मी झाकून ठेवते. अगदी 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं, म्हणजे साखर आहे ती विरघळायला मदत होते. आणि 10 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते. अगदी मस्त साखर विरघळले आणि त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता एकदम परफेक्ट आलेली आहे. अशाच कन्सिस्टन्सीमध्ये पाहिजे, म्हणजे जेव्हा आपण हे तव्यावरती घालतो ना बॅटर, तेव्हा ते ऑटोमॅटिकली स्प्रेड होतं. आपल्याला याला स्प्रेड करावं लागत नाही. आता मी अशा प्रकारचा चमचा घेतलाय, जी पळी म्हणतो आपण याला. त्याने आपल्याला हे बॅटर घालायला मदत होऊन जाते. छान असं त्याला एकदा मिक्स करून घेतलंय मी. आणि आता गॅसवरती आपल्याला कोणताही तवा ठेवायचा आहे. जो नॉनस्टिक असला तरी चालतो, किंवा आपण नॉर्मल जो चपाती भाजायला वापरतो ना तो ठेवलात तरी चालेल, पण फ्लॅट असला पाहिजे. म्हणजे बॅटर आहे ते एका ठिकाणी गोळा होत नाही, एकसारखं स्प्रेड होतं. आता तव्याला मी छान असं तेल खालून लावून घेतलंय. तेल छान तापलं गेलं की आपल्याला गॅस मीडियम करायचा आहे आणि याची एक पळी घालून बघतेय मी. छोटं वाटलं मला म्हणून मी पुन्हा याच्यामध्ये एक पळी घातली आहे. तुम्हाला ज्या आकारामध्ये बनवायचे आहेत ना हे पॅनकेक, किंवा आम्ही याला काय म्हणतो माहिती आहे का, मालपोळे असं बोलतात आमच्याकडे याला. तुमच्याकडे याला काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा. तर बघू शकता हलकी हलकी कडा सुकायला लागलेली आहे आणि मध्ये छान असे बुडबुडे आलेत. छान वरची कडा अशी सुकली गेली ना की मग आपल्याला याला पलटायचं आहे. आणि मागच्या साईडनं बघू शकता किती मस्त सुरेख रंग आलाय. 2 वेळाच पलटून याला भाजायचं आहे. दोन्ही साईडनं हलका गोल्डन कलर आणि कडा आहेत त्या मस्त क्रिस्पी होईपर्यंत याला भाजायचं आहे. आणि बघू शकता मस्त असा आपला हा मालपोळा बनवून तयार झालेला आहे. दोन्ही साईडनं छान त्याला कलर आलाय आणि मी याला एका प्लेटमध्ये काढून ठेवते. तर याच पद्धतीने बाकीचे मालपोळे आहेत ना ते मी भाजून घेतलेत. आम्ही लहान होतो आणि जेव्हा ट्रिपला जायचो ना, तर तेव्हा मम्मी किंवा आजी आम्हाला हे बनवून द्यायचे ट्रिपमध्ये टिफिनसाठी. आणि खूप आवडीने आम्ही हे खायचो. लहानपणीची आठवण अगदी ताजी झाल्यासारखी वाटली मला. तुम्ही लहानपणी हे खाल्लंय का मला नक्की कमेंट करून सांगा. आणि बोलता बोलता बघू शकता सगळे मालपोळे माझे बनवून तयार झालेले आहेत. अगदी इंडियन स्टाईलवाले आपले हे पॅनकेक, ज्याला आपण मालपोळे बोलतो, तर हे बनवून तयार झालेले आहेत. नक्की घरी ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडतील. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजेच सगळ्या व्हिडिओचे जे नोटिफिकेशन्स आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि अशाच व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटू. बाय बाय.